तर भावानो ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहे देवकुंड वॉटरफॉलला। पुणे येथून 100 किलोमीटर अंतरावर आहे फक्त। चला बघूया पुढे काय काय होतं। भावानो पेट्रोल टाकायला आलो आता। टँक फुल करून घ्यायला आहे। माडपर्यंत जास्त तर काय अडचण नाही। चहा नाश्ता वगैरे करून झाले आमचा आता चाललो आम्ही देवकुंड वॉटरफॉलच्या दिशेने। पुढे गेल्यानंतर काय काय आपल्याला बघायला मिळतं। भात शेतीची लागवड चालू आहे इथं। तर आम्ही फोटो वगैरे काढायला थांबलोय। मित्र गेले खाली एक भात लावायला चिखलात। चांडापाना करायचा चार काय जाणार नाही। स्टँडवर असते बाजे गणला तुम्ही पाहू शकताय की पूर्णपणे धुकं पडलेला आहे। काहीच दिसत नाही यामध्ये। छोटे छोटे धबधबे आपल्याला पाहायला मिळत आहेत रस्त्याने जात असताना। ठरल्याप्रमाणे फोटोशूट चालू केले आता। बदला गॉगल बदला सगळं बदला काय काय बदला पण फोटो निघायचं तसंच नाही येणार आहे आपलं। रायडरच आहे। वाईट नाही बरं पोराला नाव नाही तसं। देवकुंडच्या महामार्गावर शिवम ठेव रे प्लस आयफोन फोटोग्राफर सौरभ लोंढे ब्लॉगर आणि कोण आहे सिद्धू मोसे। आमचा मित्र गेला एड जावा फोटो काढायसाठी पाण्यात खाली। भारतानं सारं ध्यान करायला बसलंय बघा। फोटोची पोज नवीन निघली आहे। आता देवकुंडच्या बेसमेंटला पोचलोय आम्ही। गाड्या वगैरे पार्किंग लावल्या त्या। ब्रेक चालू केलाय आणि इथं आमचा मोबाईल खाली पडलाय। इथे चिखलात आयफोन चिखलामध्ये पडलाय। तर आमचा ट्रेक चालू झालेला आहे। अप्रॉक्सिमेटली एक 6 किलोमीटरच्या आसपास ट्रेक असेल असं सांगितलंय आम्हाला। चला बघूया काय काय होतंय पुढं।
हे आपल्याला देवकुंडच्या ट्रेकिंग मध्ये खायचं पान आपल्याला दिसलं आहे. लक्ष्मण तर आपल्याला रिव्हर क्रॉसिंग लागलेला आहे या ठिकाणी. गुडघे एवढं पाणी आहे इथे. गुडघे एवढ्या पाण्यातून वाट काढत आम्ही अथक कठीण प्रयत्न करत करत बाहेर निघालो आहे. तुमच्या ट्रेकिंग मध्ये पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे. 1 किलोमीटर. अजून आम्हाला 5 किलोमीटर जायचं आहे. 1 किलोमीटर मध्येच घाम आलाय पूर्ण. बघू अजून पुढं काय काय मजा येते, कसं कसं होतंय. नाश्ता आम्ही चालू केलाय जात जात वाटेमध्ये, भूक लागल्यामुळे. सौरभ चाललाय आता ट्रेक करतोय. व्हिडिओ का चाललाय का रील्स साठी. चाललाय का सौरभ होय मागणं सिद्धार्थ व्हिडिओ काढतोय त्याचा. काढतोय सिद्धार्थ पुढं आमच्या. आणि कास मध्ये मध्ये करतोय बरं का. गावाला क्रिकेटचं टी शर्ट घालून आलाय. तर भावांनो, आता दुसरा टप्पा संपल्यानंतर आम्ही थोडं रेस्ट घेण्यासाठी थांबलोय. लड़का खास रहा है. मुंह में उसके गया कुछ. आता वॉटरफॉलच्या ठिकाणी पोहोचलो आहे. पार्किंगचे चार्जेस आणि ट्रेकिंग वॉटरफॉलचे चार्जेस दिल्यानंतर आम्हाला वाटलं उगाच आलो इकडं. तर आल्यानंतर खरं पाहिलं, धबधबा पाहिल्यानंतर असं म्हणजे खूप भारी वाटतंय. धबधबा या ठिकाणी आल्यानंतर एवढं भारी वाटतंय की शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. स्वतःला तिथे यावं लागतंय, त्याशिवाय तुला अनुभव घेता येत नाही आपल्याला. बघा देवकुंड वॉटरफॉल. इथं म्हणजे झालंय कसं, व्हिडिओ आपल्या वॉटरफॉलचा एन्जॉय घेण्यापेक्षा फोटो काढण्याकडे सगळ्याचा जास्त कल आहे. एन्जॉय कमी करते ती आणि फोटो जास्त रेल आहे. फोटोग्राफर बसलेला आहे. नुसतं फोटोग्राफी चालू आहे, नुसतं फोटोग्राफी. एन्जॉय कमी आणि फोटोग्राफी चालू आहे फक्त.
भावानू धबधब्यामध्ये पोहून झाले आता आमचं. पाऊस चालू झाल्यामुळे आता काय व्हिडिओ जास्त काढता येणार नाही. बघू बाहेर गेल्यानंतर हायवेला गेल्यानंतर काढूया.